नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहायचं मित्रांनो. आता खेडेगावात नाही, आमच्या गावात तरी सर्रास शेणी लावायचं काम चालू आहे आणि आता सगळीकडे चालू आहे शेणी लावायचं. आणि आज आपण शेणी लावणार आहे आणि हे आहे किट. हे बघा, पाहू शकताय केवढा आहे बघा. हे किट म्हणजे शेणच आहे आणि हे शेण आता कालविणार आहे आम्ही. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आमच्या इकडे शेण्या कशा लावतात ते. तुमच्या इकडे कशा लावतात बस सांगा, कमेंटमध्ये सांगा. आणि आता हे एवढा गारा करायचा आहे आपल्याला, हे पूर्ण पाणी घालून पातळ करायचं आहे आणि बायकांनंतरनं शेणी लावणार आहेत. कारण पावसाळ्यात कसं आहे, सोलर आहे आपला, त्यामुळं सोलर कधी पावसाळ्यात तापत नाही, पाणी तापत नाही, त्यामुळं शेणी लावायला लागतात आणि चुलीला पण शेणी लागतातच, तुम्हाला माहीतच असतील. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. पाणी आले तिकडे, ओम आमचा पाणी भरायला आहे, मालकीन पण आली. चला आता आपण हे मिक्स करून घेऊया. आवरतो मॅडम. तू काय करणार आहेस? ओके, धरा. आवरा फार दिस आत वल्ला आहे खरं. हे बघा, हे नुसतं शेण आहे आणि तुम्ही म्हणशील हे घाण आहे. घाण वगैरे काय म्हणायचं नाही, कारण का पावसाळ्यात गरम गरम पाणी पाहिजे, मग हे काम करायला नको असं आहे. कारण सोलरचं पाणी बर्डेन आणि हे का पाणी वरती चिकला नंतर मग कसं इकडे घेऊ काय नको, मग काय हे करू काय नको. पाणी वरती घ्या की ए पाण्यान बादल्यान ते घ्यायचं काढा, ते नारळीचे ते पाल्याचं ते कडवडचा पाला काढा की. बंद करू त्या सोडा भिजते. आणि आमची रंगपंचमी बघा शेणात. पाय पण इकडे पाय पुन्हा नाही तर जरा पडू दे. टॉकी जरा पिवळी भरल्यावर टॉकी आणि ती जोड पाहिजे. असं नाचा लागतंय शेणात नाही तर शिणे लागतात, नाही तर लागत नाही. अजून पातळ पाहिजे बरोबर. आपल्याला ह्याला आता 1 ते 2 तास जाते मिक्स करायला सगळं शेण. ओके, बघा हे शेतकऱ्याचं जीवन. नाचायला लागते. पाय पण तेच म्हणतोय, झाले थोडंसंच आहे त्याले. मी काम करायला लागलो ना खाली. तिकडचं घ्यायचं तिकडे घेणाराची कावली. मला आणि लावून गेलं माझ्याने गालाला लावून जवळ एवढ्या लांब काय काय लागेल आजचा दिवस. असं असू द्या एवढेच की. बघा की हे बघा मित्रांनो, पूर्ण शेणाचा गारा केला आहे. आता नंतरनं बायका आल्यानंतर आता ह्याच्या शेणी लावणार. आपलं तरी काम झालं, आता दुसरीकडे जायचं आहे. आज आहे रंगपंचमी. आता घरात गेल्यावर पोरं 100% रंग घेणार. पहिली जाऊन आंघोळ करायला पाहिजे. ते नाही बाबा, पहिल्यांदा आंघोळ करायच्या आधी कलर करणार पोरं, कारण 100% माहिती आहे रंगपंचमी आहे, पोरं येणारच. आणि हे आता शेण एवढं लावून घेणार या इकडे सगळं. हे पूर्ण इथनं शेण्या येणार, तुम्हाला दाखवणार दुपारी. कारण आता आपल्याला जायचं आहे कोल्हापूरला आणि इकडं आपल्या शेळ्या आवरून घेतो पटापट शेळींचं पण. शेण टाकलं सा
इकडं आमचं शेणी लावायला चालू आहे बघा. सर्व किट आपण सकाळी मिक्स केलेलं आहे. हे आता किट आई आमची घेऊन त्यात टाका लागली आणि ती तिकडं टाकून शेणी लावा लागल्यात. पावसाळ्याची सोय शेणी, कारण पावसाळ्यात पाणी काही तापत नाही सोलरचं, त्यामुळं शेणी लावा लागतात. इकडे जळा नाही, हे इकडे जळा नाही बघा. लाकूड बारकी बारकी लाकडं शेळीला आणलेली. आणि आता थोडंसंच आहे, एवढंच आहे शान काय. आणि आता हे लावून कुठं ओढून आणि झालं की आता वळू आणि कुठं. बरं ठीक आहे, थांब मी धरतो थांब. इकडं रस्त्यापासून इथपर्यंत शेणी लावायचं चालू आहे काम. हे अशा प्रकारे शेणी लावली जाते आमच्या इकडं. हे बाबा हे शेण आणि अशा प्रकारे शेणी लावतात. तुमच्या इकडे कशा लावतात? अशाच लावतात ना, कमेंटमध्ये सांगा. हे बाबा झाली, शेण तयार झाली. हे बघा, हे अशा प्रकारे शेण तयार झालेले आहे.